आणि यानंतरची बातमी रत्नागिरीतून आहे। आज कोकणामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून पहिल्या कोस्टल मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे। या मॅरेथॉनमध्ये जगभरातून धावपटू सहभागी झालेत। त्यामुळे रत्नागिरीला एक धाव नगरी रत्नागिरी अशी देखील ओळख मिळाली आहे। यापुढे दरवर्षी रत्नागिरीमध्ये कोकण कोस्टल मॅरेथॉनचं आयोजन केलं जाणार आहे। 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर इतक्या अंतराची ही मॅरेथॉन आहे। शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आईच्या हस्ते या मॅरेथॉनला झेंडा दाखवण्यात आला। याचा आढावा घेतलाय अमोल मोरे यांनी। कोकणातल्या पहिल्या कोस्टल मॅरेथॉनला अखेर फ्लॅग ऑफ करण्यात आलेला आहे आणि हजारोंच्या संख्येने धावपटू यामध्ये सहभागी झालेले आहेत। जर बघितलं आता आपण तर रत्नागिरीतल्या थिबार रोड जे ठिकाण आहे तिथून हा फ्लॅग ऑफ करण्यात आलेला आहे। शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आईच्या वतीनं हा फ्लॅग ऑफ करण्यात आला। 21 किलोमीटरची ही मॅरेथॉन असणार आहे। शिवाय यामध्ये 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर असे देखील डिस्टन्स आहेत। हजारो धावपटू जे आहेत ते या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत देशभरातून आणि अर्थातच ही मॅरेथॉन जी आहे ती यापुढे दरवर्षी असणार आहे। त्यामुळे रत्नागिरीला एक वेगळी ओळख मिळालेली आहे, ती म्हणजे धावनगरी रत्नागिरी। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।